सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुसळधार पावसाने रात्रभर सर्व ग्रामीण भागात हजेरी लावली आहे। नाशिक रोड सुभाष रोड भागात ब्रह्मशेलवाडी येथे 5 दिवसांपूर्वीच मोठे पुरातन वृक्ष विद्युत पोलवर व एका दुकानावर पडल्याने मोठे नुकसान झाले होते। यात 2 महिला व 1 पुरुष थोडक्यात बचावले होते। सदर ठिकाणी अजूनही पुरातन व वाळलेले वृक्ष असल्याने स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। तात्काळ वृक्षांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांना केली। तसेच प्रसार माध्यमांनी सुद्धा या संदर्भातले वृत्त प्रसारित केले होते, परंतु मनपा प्रशासनाने यावर दुर्लक्ष केल्याने आज दिनांक 24 जून रोजी सकाळी 6:15 वाजेच्या दरम्यान एक मोठे झाड बेबी भालेराव व मंगल साळवे यांच्या घरावर कोसळले। यात घराची भिंत पडून नुकसान झाले। शेजारी राहणाऱ्या सुरैया शेख व साबिरा शेख या बाहेर पाणी भरत असताना थोडक्यात बचावलाय। येथील विद्युत तारा सुद्धा भूमिगत नसल्याने झाडामुळे विद्युत तारा झाडाला अडकून पत्राचा घरांवर पडलाय। यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी नसली तरी मोठी जीवितहानी होण्याची मनपा प्रशासन वाट बघत आहे का काय असा प्रश्न निर्माण होत आहे। मनपा व विद्युत विभागाला वारंवार तक्रार करूनही यावर कुठलीही उपाययोजना होत नसल्याने स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासनाविरोधात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिलाय। नमस्कार, माझं नाव सुमित प्रमोद वाघ, मी शिवसेना शहर प्रमुख। गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी पावसामुळे आपण बघत परिसरातील अनेक ठिकाणी व जे आपण झाडं झुडपं बघत आहोत ते खूप असे विद्युत विभागामध्ये व वाढलेल्या झाडांमुळे होणारे परिणाम आपल्या डोळ्यासमोर येत आहेत। जसे की मागं पण आम्ही प्रशासनाला विनंती अर्ज केले होते, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। मागं पण ब्रह्मशेलवाडी या ठिकाणी तिथं जीवितहानी टळली, तिथं 2 महिला व एका इसमाचं दुकान असताना तिथं पण जीवितहानी टळली। पण कित्येक दिवस झाले आम्ही प्रशासनाला विनंती अर्ज करतोय, पत्रव्यवहार करून सुद्धा पण नाशिक महानगरपालिका विद्युत विभाग कुठल्याही प्रकारची दखल घेत नाहीये। व कित्येक दिवस झाले आम्ही आज पण या ठिकाणी मी राहणारा रहिवासी असून माझ्या घरातील बाजूला तिथे पण मंगल साळवे म्हणून त्यांच्या घरावर झाड कोसळलेले आहे व तिथे बेबी भालेराव म्हणून त्यांच्या पण घराचे आपण परिस्थिती बघत आहात। व तिथं साफसफाई करत असताना त्या ठिकाणी त्या मावशी पण वाचल्या गेलेल्या आहेत व कित्येक वेळा अशा जीवितहानी किती दिवसापासून आम्ही सहन कराव्या व काही दिवसांनी आम्ही बघत आहोत। उद्या समजा काही गोष्टी घडल्या, इथं समजा एखाद्या व्यक्ती मयत पावला, तेव्हा प्रशासनाला जाग येणार आहे का? किती दिवस झाले आम्ही अर्ज करून प्रत्येक गोष्टी आम्ही फॉलोअप घेत आहे, पण प्रशासन कुठल्याही प्रकारचं आम्हाला उत्तर देत नाही। आम्ही प्रसार माध्यमातून किती वेळा या ठिकाणी आम्ही अर्ज आंदोलन करू, नाही तर आम्ही शिवसेना पक्षातर्फे व नाशिक महानगरपालिकेत हे आंदोलन करू अशी प्रशासनाने नोंद घ्यावी। सोनवणे सामाजिक कार्यकर्ता गेल्या आठवड्यात पवारवाडी सुभाष रोड येथे ब्रह्मशेलवाडी ज्या ठिकाणी झाड पडले, आता परत सततधार इथं पाऊस चालू, शहरात पाऊस चालू आहे आणि या पावसामुळे अनेक वाळलेली झाडं पडत आहे आणि त्याचा गंभीर असा कोणीही प्रशासन हे भाग घेत नाही आणि जीवित होईल अशी वाढ नाशिक महानगरपालिका बघती असा प्रश्न समस्त आमच्या नागरिकांना पडलाय। आमचं म्हणणं आहे की नाशिक महानगरच्या उद्यान विभागांना आम्ही वारंवार तक्रारी करतो, त्यांना त्यांच्या लक्षात आणून देतो की हे झाडाच्या फांद्या तुम्ही कटिंग करावं किंवा या फांद्यांची छाटणी करावी, कारण विद्युत प्रवाह चालू असतो। एका वेळेस जर त्या वायरिंगवर झाड पडलं तर एक मोठी जीवितहानी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली। या बाबतीत आम्ही वारंवार त्यांना कळवतो किंवा सांगत असतो, पण याकडे जाणून बुजून नाशिक महानगरपालिकेचे प्रशासन दुर्लक्ष करतं। ही बाब अतिशय गंभीर आहे आणि याचे दुष्परिणाम भोगावं लागणार आहे असं चित्र संपूर्णपणे दिसत आहे। याला जो जबाबदार असेल, जर जीवितहानी झाली तर याला सर्वस्व जबाबदारी नाशिक महानगरपालिका उद्यान विभाग असेल, कारण यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं आम्ही म्हणतो। आणि जर हे लवकरात लवकर तुम्ही या घटनेकडे लक्ष दिलं नाही तर समस्त आम्ही सुभाष रोड परिसराच्या वतीने, नागरिकांच्या वतीने उद्यान विभागाच्या कार्यालयात जन आंदोलन उभं करून ठिय्या आंदोलन करू। याची तुम्ही गांभीर्याने दखल घ्यावी असं मी आवाहन करतो। झाड पडले माझ्या घरावर आणि ते ताबडतोब कारवाई करायची।
घरावर पडलं काय भिंत पडली का? भिंत पडली, घर पडलं. तुम्ही घरात होते का तेव्हा? नाही, घरात नव्हतो. झाड़ू मार रही थी, झाड़ू मारने खराटली और थोड़ी थोड़ी दीवार गिर रही थी। और मैं वहाँ से झाड़ू लेके उधर झाड़ू मारने को जा रही तो लगी दीवार गिरी हो, मैं बची थोड़े में, इतनी जोर से गिरी हो, मैं हटी और दीवार गिरी वहाँ से। नहीं लगा नहीं मुझे, मैं हट गई ना वहाँ से, जो लगेज घर का नुकसान नहीं हो, वायरे बिरे टूटे बस। मी नाशिक रोड सुभाष रोड पवारवाडी मधून बोलते, वंदना प्रमोद वाघ. आमच्या इथं जीवाची हानी आता मागच्या हप्त्यात पण टळली. पवारवाडी बर्मशेवाडी मध्ये झाड पडलं, 2 पोल पण वाकले. महानगरपालिकेला कंप्लेंट केली, त्यांनी येऊन ते झाडं काढून गेले. पण त्यांना सांगितलं इथले वाडीतले सगळे झाडं तोडण्यात यावा, कारण जीवाची हानी टळली त्या दिवशी पण आणि आज पण जीवाची हानी टळली. ही बाई झाडू मारत होती, ती झाडू मारता मारता जर पडली असती, ते झाड तिच्या अंगावर पडलं, तिने विटा पडताना बघितल्या आणि बाजूला सरकली नाही तर ती बाई पण आज झाडाखाली गेली असती. तर आमची ही कृपा आहे का महानगरपालिकेला सांगावा का लवकर तात्काळ सगळे झाडं तोडण्यात यावा. आणि मीडियावाल्यांना पण बोलवलं होतं आम्ही त्या दिवशी का सगळ्यांची बॅट घ्या आणि सगळ्यांना सांगा का झाडं लवकरात लवकर इथले तोडण्यात जावं. जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्नपदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्नपदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित.